तीन एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीची मुसंडी, ठाकरे बंधूंना धक्का बसणार. ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग लागण्याची शक्यता. बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत. मुंबईमध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजप आणि सेनेची सत्ता. महायुतीला 131 ते 151 जागांचा अंदाज, तर ठाकरे बंधूंना 58 ते 68 आणि काँग्रेस तसंच वंचितला 12 ते 16 जागा मिळण्याची शक्यता. पुण्यामध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 93 जागांचं बहुमत, तर दादांच्या राष्ट्रवादीला 43, पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि शिंदेंच्या शिवसेनेला 6, तर ठाकरेंना 7 आणि काँग्रेसला 8 जागांचा अंदाज. पिंपरीमध्ये प्राप्तच्या एक्झिट पोलनुसार भाजप मोठा पक्ष, अजित पवारांना मोठा धक्का. भाजपला 64, दोन्ही राष्ट्रवादीला 53, तर ठाकरेंना 9 आणि मनसे काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा मिळण्याचा अंदाज. तर जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कोल्हापूरकरांचा कौल महायुतीलाच. भाजपला 29 ते 32 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 18 ते 21, तर दादांच्या राष्ट्रवादीला 9 ते 11 या जागा मिळण्याचा अंदाज, तर काँग्रेसला 19 ते 23 आणि ठाकरेंना 3 ते 4 जागा, तर मनसेच्या पारड्यात केवळ 1 जागा पडण्याची शक्यता. तर राज्यामध्ये 29 महानगरपालिकांसाठी मुंबई ठाण्यात प्रत्येकी 41%, पुण्यामध्ये 39, ठाण्यामध्ये 41, तर कोल्हापुरात 51, पिंपरी चिंचवडमध्ये 40 आणि मालेगावात 46% मतदानाची नोंद. महापालिका निवडणुकीदरम्यान मतदार संतापले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान केंद्र शोधण्यासाठी नागरिकांची पायपीट, तर काही मतदारांची नावं यादीमध्ये नसल्यानं माघारी जावं लागत असल्याचाही आरोप. मुंबईमध्ये मतदानावेळी बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याचा विरोधकांचा आरोप. बोटावरील शाई पुसतानाचा व्हिडिओ विरोधकांकडून व्हायरल. निवडणूक आयोगाची शाई सुकली की निघत नाही. मतदानासाठी मार्करचा 2011 पासून वापर, तर पाडू मशीनचा 2004 पासून वापर. आयुक्त दिनेश वाघमारेंचं स्पष्टीकरण. राज ठाकरेंनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला. मतदानानंतर शाईऐवजी पेनाचा वापर सुरू. पाडू मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाही, राज ठाकरेंचा आक्षेप. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपुरात सहकुटुंब मतदान. याआधी सुद्धा अनेक वेळा मार्कर पेनचा वापर. मात्र काही लोक निकाल आल्यावर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत. फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला. तर मुंबई पालिका आयुक्त आणि कमळाबाईची प्रदीर्घ चर्चा. फडणवीसांचा खास खजिनदार लाडका बिल्डर आणि गगराणींच्या बैठकीत काय शिजलं? राऊतांचा भाजपला खोचक सवाल, तर ठाकरे बंधूंकडून राऊतांना असे ट्विट करण्याचे आदेश. चित्रा वाघ यांचा पलटवार. सल्लागार सडके, ठाकरे बंधू रडके, तुमची शाई का गेली नाही याचं उत्तर ठाकरेंनी द्यावं. शाई पुसली जात असल्याच्या आरोपांवर आशिष शेलार यांचा पलटवार. वसईच्या प्रभाग क्रमांक 22 मधील सेठ विद्यामंदिर मतदान केंद्रावर भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ. पोलिसांकडून गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज. नालासोपाऱ्याच्या पेल्हारमध्ये मतदान केंद्रावर राडा. दिवसभरात 5 ते 6 वेळा मशीनमध्ये बिघाड झाल्यानं अनेकांचं मतदान बाकी. वेळ संपल्यामुळे मतदान बंद केल्यानंतर बाचाबाची.